व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोलीत शिवसेना मेळावा व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा। 600हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थिती। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव 2026 ते 27 निमित्त शिवसेना मेळावा व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा 5 जून रोजी खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात पार पडला असून यावेळी 600हून अधिक ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यानं त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाल्यानं ज्येष्ठ शिवसैनिक या सोहळ्यानं भारावून गेल्याचं पाहायला मिळाले। तर यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक यांचा सत्कार करताना त्यांना शाल, तुळशी रोपटे व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली असून खालापूर तालुक्यात एकनाथ पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे। 100 वर्षाचा वटवृक्ष आणि ती लोकांपर्यंत जाणीव राहावी, बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत टिकावेत की ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारांना ऐकून संपूर्ण शिवसेनेचं काम केलं, त्यांनी कधीही कुठल्याही संकटाला डगमगले नाहीत। कितीही मोठमोठे इलेक्शन आले, कुठल्या ग्रामपंचायतचे असो, झडपीचे असो, आमदारकी असो, त्यांना कुठेही कुणी कुठलं आमिष दाखवलं तरी ते सडेतोडपणे उत्तर देणारे जे शिवसैनिक होते की ज्यांनी आयुष्यभर आपलं रक्त त्यांच्यासाठी घटवलं, ज्या शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी, त्यांचं सन्मान होणं जन्मशताब्दीनिमित्त हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि त्यांना जे सन्मान म्हणून जे काय दिलं त्याच्यामध्ये एक तुळशीचं रोप असेल, एक बाळासाहेबांची प्रेम असेल आणि त्याच्याचबरोबर एक शाल असेल। तर असा त्रिवेणी जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रेम देण्यामागचा हेतू की त्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब आहेत व त्यांच्या घरामध्ये कायम बाळासाहेब आहेत हा त्याच्यामागचा हेतू होता। आणि तुळशीचं रोप देण्यामागचा हेतू असा होता की तुळशीचं रोप हे प्रत्येकाच्या दारात असतं आणि ते ऑक्सिजन पुरवठा करत असतं। तसा या शिवसेनेचा सगळ्यात खरा जर ऑक्सिजन कुठला असेल तो ज्येष्ठ शिवसैनिक आहे। मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंड, कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, ज्येष्ठ शिवसैनिक नवीनदादा घाटवळ, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, वैशाली खैर, ज्येष्ठ सल्लागार गजानन पाडगे, राजीव माजी सभापती उत्तम कोळंबे, कर्जत पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे, पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील, कमल भस्मा, शिवसेना विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे, युवासेना उपजिल्हा अधिकारी महेश पाटील, तांबाटी सरपंच अविनाश आमले, युवासेना तालुका अधिकारी अंकुर बामणे, उपतालुका अधिकारी निखिल मालुसुरे, पंचायत समिती माजी सभापती रमेश पाटील, माजी महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, सुबिदा विचारे, किशोरी शिगवन, कविता पाटील, प्रमिला बोराडे, खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील, संघटक दिलीप पुरी, प्रवक्ते विलास चाळके आदी प्रमुखांसह मोठ्या शिवसैनिक व युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते। नंतर शेण खाल्ल्यासारखं फोगाडाने वर बोलतोय याचं उदाहरण इथे तो संपर्क प्रमुख दिला होता। काल मारी आणि बाळाची पावलंच कळली नाही, भद्री झाले तिथं शिरा झाली, कारण रक्त आटवणारे आपण आज इथे प्रमुख पाहुणे तर त्यांच्या नशिबीच नाही हो, गद्दारीच। आणि इतका एक लक्षात घ्या, आपण सांगतोय त्या बाळमानेला भास्कर जाधव जास्त बोलले असते, काय किंमत होती काय नव्हती जाऊ दे, पण जेव्हा आमचा भगवा टिळा लागला 500 रुपयाची किंमत 35 करोडवर गेली असं लोक म्हणतायत। विचार करा, शिवसेनेच्या भगव्या टिळ्यामध्ये केवढी ताकद आहे, गद्दारी ताकद इतकं ठीक आहे, पण तितक्या ताकदीने त्यांना घेण्याची गरज वाटते। आणि मग अशी घोडेबाजार होतो आणि त्या घोडेबाजारात बेशरम्यासारखे स्वतःला विकून घेतात। त्यामुळे उद्या तुमची भावी पाचवी पिढी काय सांगणार? हो कुठल्या तरी पक्षात
एकच आहे, शिवसेना कधीच आक्रमक म्हणजे आक्रमक नाही असं म्हणायची वेळ आली नाही. पण शिवसेना आक्रमक असून, शिवसेनेचं नेतृत्व आक्रमक असून, शिवसैनिक आक्रमक असून आताची जी परिस्थिती जर पाहिली तर या परिस्थितीचं एवढं घाणेरडं राजकारण झालेलं आहे की यांनी प्रत्येकाने ज्या काय शासकीय संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये आता पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, त्याच्यामध्ये कलेक्टर असेल किंवा त्याच्यामध्ये इतर सगळ्या औद्योगिकरणाच्या ज्या संघटना असतील किंवा कामगार संघटना असतील किंवा त्याचबरोबर त्यांना हाताशी धरून ईडी असेल, CBI असेल, या सगळ्या गोष्टी हाताशी धरून यांनी घाणेरडं राजकारण करून चांगले लोक या राजकारणात टिकून आहेत म्हणून त्यांच्यावर दबावाचं तंत्र वापरून जर आमच्यासारख्याने आंदोलन केलं तर आम्हाला वेगळ्या चुकीच्या केसेसमध्ये अडकवून कुठंतरी हे आंदोलन थांबवण्याचं किंवा आम्ही चांगल्या लोकांसाठी धावतोय, काम करतोय, हे होऊ नये हा त्याच्यामागचा हेतू या लोकांचा आहे. पण थोड्या दिवसांनी हे संपतील तेव्हा आम्ही नक्कीच उभारी घेऊ आणि या खालापूर तालुक्यामध्ये औद्योगिकरणाला असा झटका देऊ की कधीही नोकर भरतीच्या बाबतीत असेल किंवा बाकी कुठल्याही बाबतीत असेल, एखाद्या आपल्या लोकल माणसाला किंवा तिथल्या स्थानिकाला रोजगाराच्या बाबतीत असेल तर तिथं आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही इथून पुढे कधीच कमी पडणार नाही. इथून पुढची आंदोलनं सुद्धा आमच्या जोरात असतील आणि हा आज या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाही आम्ही आज संकल्प करतो.